तर अमित शहाची तुम्ही तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. काय या भेटीमागचा उद्देश होता? नाही, मी माननीय आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भांना नेहमीच भेटतो. आता ही आपल्याकडे जे शिवपुराण कथा आहे त्याचं त्यांना निमंत्रण दिलं मी. विखे पाटील कारखाना आता नवीन पद्धतीने नवीन प्रकल्प उभा केला आहे. 10,000 मेट्रिक टनाचा कारखाना उभा केला आहे. त्याचा शुभारंभ त्या गळीत हंगामात त्यांच्या हस्ते करावा, तरी उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि लोणी बुद्रुकमध्ये सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री विखे पाटील आणि माननीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जे पूर्णकृती पुतळे उभे केलेले आहेत त्याचं अनावरण त्यांनी करावं अशी विनंती केली आहे. नाही, काही चर्चा नाही झाली. जरांगे पाटील म्हणतायत की जे आश्वासन सरकारने दिले त्याच्यावरती दाखले वगैरे वाटप लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसावं. नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. त्यांना मी समजून सांगितलं एक समिती नेमतोय आपण, आणि जिथली सदस्य समिती गाव पातळीवर नेमलेली आहे त्याचं कामाला ते सुरुवात करताय. जशी आता त्या पद्धती जशी दाखले पुढे येतील, जशी त्या संदर्भातली माहिती पुढे येईल, आपण कारवाई दाखले देण्याबद्दल कारवाई सुरू करणार आहोत.